आज आम्ही ज्या ज्या ठिकाणी प्रचाराला जातोय त्या ठिकाणी लोकांचा उत्कृष्ट आम्हाला असा पाठिंबा भेटतोय. मला तटकरे साहेबांची साथ लाभली. सुधा घरे असतील, आदिताई असतील, त्यांच्या माध्यमातून इतरही कारखान्यामध्ये आम्ही सकारात्मक चर्चा घडून त्या गावातील कामगारांना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. सचिन आयर यांच्याबरोबर मी कामगार क्षेत्रामध्ये गेले 10 वर्षे काम करतोय. माझ्याकडे रायगड जिल्ह्याची आणि औरंगाबाद जिल्ह्याची 2 जिल्ह्याची जबाबदारी आहे. सर्वसामान्यांची हीच इच्छा आहे का आपण निवडून आल्यानंतर ज्या काही गावातील विकास कामं थांबली आहेत त्या विकास कामाला तुम्ही जास्तीत जास्त प्राधान्य देऊन, मग ती रोडची समस्या असेल, ती पाण्याची समस्या असेल, लाईटची समस्या असेल, या समस्या जर आपण सोडवण्यासाठी तुम्ही प्राधान्य द्या. आणि निश्चित मी निवडून आल्यानंतर मी व माझे जे सहकारी आहेत ते निवडून आल्यानंतर आम्ही जास्तीत जास्त त्या गावाचा विकास किंवा माझ्या वार्डचा विकास कसा होईल त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यामध्ये आहे. आपण खालापूर तालुक्यातील सावरोली या महत्वाच्या आणि मोठ्या जिल्हा परिषद गटामध्ये आहोत. येथून राष्ट्रवादीचे जे तालुकाध्यक्ष आहेत संतोष बैलमारे यांना राष्ट्रवादी परिवर्तन विकास आघाडीतर्फे उमेदवारी देण्यात आली आहे. बरंच काही उमेदवारीसाठी येथे मागे पुढे झालं, परंतु आता सध्या त्यांनी प्रचारामध्ये प्रचंड आघाडी घेतल्याचं दिसतंय. आणि काही गोष्टी ज्या घडल्यात आता ह्या 3-4 दिवसामध्ये त्याच्यातून तर ते आता आघाडीवर असताना आपल्याला दिसत आहेत. त्यांच्याशी आपण आता बातचीत करणार आहोत. संतोषजी नमस्कार, तुमचं स्वागत आहे. आपणास राष्ट्रवादी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या परिवर्तन विकास आघाडीतर्फे येथून जिल्हा परिषदेची उमेदवारी मिळालेली आहे. आपला प्रचार सध्या कसा सुरू आहे, काय सांगाल? नमस्कार, मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारी लढवत आहे सावली जिल्हा परिषदमध्ये. माझी निशाणी आहे घड्याळ. परिवर्तन विकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना, त्याचं चिन्ह आहे मशाल. निश्चित सावली जिल्हा परिषद वॉर्डमध्ये आज आम्ही ज्या ज्या ठिकाणी प्रचाराला जातोय त्या ठिकाणी लोकांचा उत्कृष्ट आम्हाला असा पाठिंबा भेटतोय. सर्वसामान्यांची हीच इच्छा आहे का आपण निवडून आल्यानंतर ज्या काही गावातील विकास कामं थांबली आहेत त्या विकास कामाला तुम्ही जास्तीत जास्त प्राधान्य देऊन, मग ती रोडची समस्या असेल, ती पाण्याची समस्या असेल, लाईटची समस्या असेल, ह्या समस्या जर आपण सोडवण्यासाठी तुम्ही प्राधान्य द्या. आणि निश्चित मी निवडून आल्यानंतर मी व माझे जे सहकारी आहेत ते निवडून आल्यानंतर आम्ही जास्तीत जास्त त्या गावाचा विकास किंवा माझ्या वार्डचा विकास कसा होईल त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. संतोष बैलमारेंकडे फक्त एक राष्ट्रवादीचा तालुका अध्यक्ष म्हणून बघितलं जात नाही. कामगार क्षेत्रामध्ये एक यशस्वी कामगार नेता म्हणून देखील आपल्याकडे बघितलं जातं. आणि आपल्या प्रभागामध्ये मोठी इंडस्ट्री आहे. तरुणांचे अनेक प्रश्न रोजगाराचे आहेत. त्या बाबतीत एकंदरीत आपण निवडून आल्यानंतर ज्या वेळेला हे राजकीय पाठबळ मिळेल त्याचा कसा फायदा आपण मतदारसंघातील युवकांना आणि भूमिपुत्रांना करून देणार आहे? सावली जिल्हा परिषद वॉर्डमध्ये आपण पाहिलं असेल की इथे कारखानदारी मोठी आहे आणि जे काही कारखाने आहेत ह्या सगळ्या नामांकित कारखाने आहेत आणि इथे काम करणारा सर्व स्थानिक आहे. त्या स्थानिक कामगारांना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून द्यावा अशी त्यांची माझ्याकडे मागणी आहे. मी निवडून आल्यानंतर ह्या माझ्या वॉर्डमध्ये ज्या काही कारखाने आहेत त्या सर्व कारखान्या व्यवस्थापन चर्चा करून माझ्या येथील स्थानिक मुलांना कायमस्वरूपी रोजगार, त्याच्यामध्ये मुलं असतील, काही महिला असतील, काही उच्च शिक्षित मुली असतील, मुलं असतील, या सर्वांना रोजगार कशा प्रकारे उपलब्ध करता येईल त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. सावली ग्रामपंचायतमध्ये माझ्या ज्या कारखाने आहेत त्या ठिकाणी कारखान्यांना आम्ही विनंती केली असता त्या कारखान्याने चांगल्या प्रकारे ॲग्रीमेंट करून माझ्या गावातील काही मुलांना व इतरही मुलांना त्यांनी कायमस्वरूपी केलं. तसंच मी माझ्या प्रयत्नातून त्याला मला तटकरे साहेबांची साथ लाभली. सुधा घरे असतील, आदिताई असतील, त्यांच्या माध्यमातून इतरही कारखान्यामध्ये आम्ही सकारात्मक चर्चा घडून त्या गावातील कामगारांना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. सचिन आयर यांच्याबरोबर मी कामगार क्षेत्रामध्ये गेले 10 वर्षे काम करतोय. माझ्याकडे रायगड जिल्ह्याची आणि औरंगाबाद जिल्ह्याची 2 जिल्ह्याची जबाबदारी आहे. महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ त्याचे अध्यक्ष सचिन आयर आहेत. त्यांच्या माध्यमातून कामगार क्षेत्रामध्ये बऱ्याच दिवस काम करत असताना मला कशा प्रकारे कामगारांचे प्रश्न हाताळावे याचा अनुभव असल्यामुळे त्याचा फायदा मला निश्चित होईल. आणि त्याच्यासाठीच मी मागे सांगितलं की मी पक्षाला विनंती केली होती की जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जे काही प्रलंबित प्रश्न आहेत त्या प्रलंबित प्रश्नांना कशा प्रकारे न्याय द्यायला
मला आपण संधी द्याल आणि पक्षाने मला संधी दिली त्याबद्दल मी तटकरे साहेब आणि इतर सुधा भाऊ असतील, सुरेश पाटील असतील, इतर माझ्या पक्षाच्या सर्वांचे मी मनापासून खूप खूप ऋणी आहे. आता आपण आपले नेते सर्व तटकरे साहेबांचं नाव घेतलं, सुधाकर भाऊंचं घेतलं, सुरेश पाटलांचं घेतलं. आता सुरेश पाटलांवरूनच बरंच काही त्यांना उमेदवारी हवी होती. कारण तुमचा जो काही हा प्रभाग आहे, ही जी सावरोली जिल्हा परिषद आहे, ही 2 मतदारसंघामध्ये विभागली गेलेली आहे. म्हणजे अर्धा मतदारसंघ हा उरणमध्ये येतो, जिथे की आतापर्यंत सुरेश पाटलांचं मोठं प्रस्थ होतं. त्यांच्या घरातून जिल्हा परिषदेचा सदस्य होता. ते इच्छुकही होते. सुरेश पाटील हे आता प्रचारामध्ये तुमच्या बरोबर उतरलेले आहेत. त्या गोष्टीचा एकंदरीत जो काही वल्गना उठल्या होत्या, पण आत्ता एकंदरीत कसं पाहताय की सुरेश पाटलांमुळे आणखी एक व्यक्ती आहे जी की त्यांनाही इच्छा होती, ते म्हणजे उत्तम भोईर. त्यांना उबाटाकडून इथून उमेदवारी पाहिजे होती, पण तेही आता सक्रिय झाले. दोघंही प्रचारामध्ये उतरलेत. कसा एकंदरीत त्या बाजूनी, त्या पलीकडच्या बाजूनी आपल्याला रिस्पॉन्स मिळेल असं वाटतं? परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून आमचे नेते सुरेश पाटील यांना कामाचा चांगला अनुभव आहे. त्या ठिकाणी ते ग्रामपंचायत सरपंच सुद्धा होते. ताई आमच्या पद्माताई जिल्हा परिषद सदस्य होते. ते 5 वर्षाच्या कालावधीमध्ये जे जे काम केलंय निश्चित त्या कामाचा मला फायदा होईल आणि वाशिवली पंचायत समितीमध्ये एक सक्षम नेतृत्व म्हणून ते किती दिवस काम करतात आणि तटकर साहेब असतील, आदिताई असतील, या सर्वांच्या ते संपर्कात आहेत. त्यांच्या माध्यमातून ते इतरही विकास कामे करतायत आणि माझं सुद्धा आज पक्षाची मी पूर्ण जबाबदारी त्यांच्यावर दिलेली आहे, जिल्हा परिषद सावरली गटाची, आणि ते सक्षमपणे पार पाडतील असा पक्षालाही विश्वास आहे आणि मला सुद्धा विश्वास आहे की आमचे नेते आहेत ते कुठल्या पद्धतीत आम्हाला त्या ठिकाणी मागे राहून देणार नाहीत. त्याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे उत्तम भोईर आहेत ते सुद्धा चांगल्या प्रकारे काम करतायत आणि निश्चित कालपासून पाहिलं असेल हे दोन्ही नेते मोठ्या ताकदीने आपल्या समर्थकासह पक्षाच्या प्रचाराला उतरलेत आणि त्या दोघांनी आपण पाडलेला एका आघाडीचा उमेदवार जिल्हा परिषद आणि पंचायत समिती दोन्ही जिंकून आणतील अशा पद्धतीने त्यांचं काम चालू आहे आणि मला त्यांचा सार्थ अभिमान आहे. तर हे होते सावरली जिल्हा परिषद तर्फे जी परिवर्तन विकास आघाडी आहे त्याचे उमेदवार संतोष बैलमारे. त्यांनी सांगितलंय की आता सुरेश पाटील आहेत राष्ट्रवादीचे, जे सरपंच होते तिथले, त्यांच्या सौभाग्यवती ह्या जिल्हा परिषद सदस्य होत्या, ते आता प्रचारात कालपासून उतरलेले आहेत. त्यांचे सर्व समर्थक उतरलेले आहेत. तसंच उबाटाचे जे परिवर्तन विकास आघाडीमध्ये असणारा जो उबाटा पक्ष आहे, जो की वाशिवली जिल्हा परिषदमध्ये स्ट्रॉंग आहे, ते उत्तम भोईर देखील आता प्रचारामध्ये उतरले आहेत. त्यामुळे कुठल्याही प्रकारे आता टेन्शन राहिलं नाही, असं एकंदरीत आत्मविश्वास हा संतोष बेलमारे यांनी आपल्याला इथे व्यक्त केलेला आहे. प्रवीण जाधव, नवराष्ट्र, खालापूर, रायगड.